नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. आगामी काळातील सण आणि उत्सव या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रविरोधात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये तब्बल 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रविरोधी मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेत एकूण 73 कारवाया करण्यात आल्या असून यात निष्पन्न झालेल्या आरोपींकडून 30,60,611 रुपये एवढ्या किमतीचा गुटखा आणि अन्य साहित्य, 1,12,550 रुपये किमतीचा गांजा आणि 18,79,230 रुपये किमतीचे 3 गावठी पिस्तूल, तलवारी आणि खंजीर असे मिळून 50,52,391 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा व्यवसाय विरोधात नांदेड परिक्षेत्रात एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थामध्ये 1 गुन्हा नोंद करण्यात आला असून 2 आरोपींना तर शस्त्र अधिनियम कायदे अंतर्गत नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यात एकूण 60 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 73 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकानं परभणी ग्रामीण हद्दीत जप्त केलेल्या 13,58,800 रुपये किमतीच्या गुटखा कारवाईचा आणि पोलीस ठाणे अर्धापूर हद्दीतील नकली जर्दा बनविणाऱ्या कारखान्यावर केलेल्या कारवाईचा, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखा लातूर यांनी गुटखा प्रकरणी जप्त केलेल्या 8,56,000 रुपये मुद्देमालाचा समावेश करण्यात आला आहे. सदरील मोहीम ही आगामी काळामध्ये आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीस प्रशासनाला देता यावी यासाठी खबर ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 9150 या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी अशा व्यवसायाविरोधात माहिती देण्याचं आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे. नांदेड परिक्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.